मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेकडे प्रशासन आणि अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष आहे। गणेशोत्सवापूर्वी खड्डे दुरुस्त करण्याचे प्रशासनाला आदेश आहेत। मात्र गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना ही यंत्रणा मात्र ढिम्मच आहे। बेजबाबदार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फील्ड वरती उतरले होते। सोमवारी मुख्यमंत्र्यांनी पळसपे पासून महाडपर्यंतच्या 140 किलोमीटर इतका प्रवास करून या महामार्गाची अवस्था पाहिली होती। 3 दिवस या दौऱ्याला झालेत। आजही महामार्गाची काय स्थिती आहे आपण दृश्यात पाहू शकताय। हाच तो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे जो 14 वर्षांपासून रुंदीकरणाच्या कामासाठी रखडलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडतात। त्यामुळे कोकणवासीय चाकरमानी आणि प्रवाशांना या खड्ड्यातून जीव घेणा प्रवास करावा लागतो। मुख्यमंत्री ज्या खड्ड्याच्या जवळ उभे राहिले होते आणि ज्या ठिकाणाहून हे निर्देश सार्वजनिक बांधकाम असेल, नॅशनल हायवे असेल या अधिकाऱ्यांना दिले होते, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते। मात्र 3 दिवसानंतरही प्रशासन इतक्या ढिम्या पद्धतीने काम करतोय की या खड्ड्यांचा मलमपट्टी करणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही पावलं उचलली जात नाही। त्यामुळे पुन्हा एकदा या प्रशासनाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सतर्क करावे आणि सूचना द्याव्यात अशी मागणी कोकणवासियांकडून जोर धरू लागलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।